नमस्कार, मी दीपाली. आपण आज बनवत आहोत चविष्ट आणि चमचमीत असं कोलंबी मसाला. चला आपण साहित्य बघूया. कोलंबी घेतली आहे मी. इथे ना आलं, लसूण, कोथिंबीर याची मी पेस्ट करून घेतली आहे. तेल घेतलंय, मसाला, मीठ, हळद, हिंग, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे आपलं असणार आहे साहित्य. चला पण प्रथम गॅस पेटवून घेऊयात. त्याच्यावरती आपण टोप ठेवूयात. त्याच्यामध्ये आपण तेल टाकूयात. तेल टाकल्यानंतर आपण बघूयात तेल तापलंय का ते व्यवस्थित. आणि तेल जास्त आपल्याला तापून द्यायचं नाहीये, जास्त तापवायचं नाहीये. बघा मी काय बोलते, तेल आपल्याला जास्त तापवायचं नाहीये. बघूयात. हा बरोबर झालंय. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसणीच्या 4 पाकळ्या. जास्त लसूण नाही घ्यायचे कारण की आपण अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतली ऑलरेडी, त्याच्यामुळे लसूण जास्त नाही घ्यायचा. लसणीच्या 4 पाकळ्या टाकायच्या तेलामध्ये. त्याच्यानंतर थोडासा अशी तडतडली लसूण थोडीशी तडतडून द्यायची, जास्त करपवायची नाही. लसूण करपवली तेलामध्ये तर लसणीचाच फ्लेवर येणार. कोणत्याही पदार्थामध्ये लसूण जास्त करपवून घ्यायची नाही. चला आता आपण कांदा टाकूया. कांदा मी जास्तीचा घेतलाय कारण की मी कोणत्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये वाटण घालणार नाहीये. आपण बघूया पुढे. कांदा मी घेतलाय. कांदा व्यवस्थित परतून घेऊया. डिश मध्ये थोडासा कांदा उरलाय, तो आपण घेऊयात. त्याच्यामध्ये अजून ऍड करूयात. आपण बघू शकतो आपला कांदा लालसर असं होत आहे. परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा. बघा बघूयात आपण आपला कांदा लालसर झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूयात. टोमॅटो ऍड केल्यानंतर ते पुन्हा आपण व्यवस्थित परतून घेऊयात. छान असं परतून घेऊयात व्यवस्थित. गॅस मीडियम ठेवा. जास्त फास्ट पण नको, स्लो पण नको. मीडियम आचेवरती गॅस ठेवून द्या आणि व्यवस्थित परतत राहा, जेणेकरून ते खाली लागणार. व्यवस्थित परतून घेऊयात आपण. त्याच्यामध्ये करणार आहोत थोडंसं मीठ ऍड. मीठ टाकल्याने कांदा आणि टोमॅटो पटकन शिजण्यासाठी मदत होते. याच्यासाठी मी थोडंसं मीठ घातलंय त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा आपण परतून घेऊयात. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मी जी अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घेतले ती टाकणार आहोत आपण. बघू शकता आपण 2 चमच अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. व्यवस्थित परतून घेऊया, जेणेकरून अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतली जाईल. कांदा टोमॅटो सोबत आपण व्यवस्थित परतून घेऊयात. आपण बघू शकतो आता आपण त्याच्यामध्ये आपले घेतलेले मसाले ऍड करणार आहोत. पहिल्यांदा आपण हिंग टाकूयात आणि आता गॅस लो करायचा आहे, जेणेकरून आपला मसाला जो आपण टाकतोय ते करपणार नाहीत. आपण हिंग टाकले. आता हळद टाकूयात. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार हळद, हिंग आणि मसाला हे घेऊ शकता. ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी 2 चमच जास्त टाकावं. ज्यांना तिखट जमत नसेल त्यांनी कमी टाकावं. आमच्या घरात तिखट लागतं बाबा जास्त, त्याच्यामुळे आम्ही मसाला जास्त घालतो. बघू शकतो आपण सर्व प्रकारचे मसाले घातले आहेत. हळद, हिंग आणि आपलं लाल तिखट. आपण हे मसाले सर्व एकजीव करून घेऊयात, परतून घेऊयात व्यवस्थित. मसाल्याला तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं. बघू शकतो मसाला एकजीव झालेला आहे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊयात. चला आता आपण त्याच्यामध्ये आपण जी कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कोलंबी, ते आपण आता त्याच्यामध्ये करणार आहोत ऍड.
कोलंबी व्यवस्थित त्याच्यामध्ये घालून घेऊयात. ही कोलंबी मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये जे कोलंबीचे जे वरती घाण असते, काय त्याला बोलतात, जे काय असेल ते व्यवस्थित काढून घ्या, नाहीतर पोटाला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे. चला आपण व्यवस्थित परतून घेऊया. कोलंबी आपण त्याच्यामध्ये घातली आहे. कोलंबीला मसाला लागेल असं व्यवस्थित परतून घेऊयात. चला आपण पाहूयात, कोलंबी व्यवस्थित परतून घेतले मी. आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं पाणी. थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि थोडंसं घालायचं. व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊयात. आपण बघू शकतो सर्व प्रकारचे मसाले आणि कोलंबी व्यवस्थित एकजीव झालेले आहे. आणि मी पाणी पहिल्यांदा जास्त घातलेलं नाहीये, थोडंसंच घातलंय. आणि आपल्याला जर हवा असेल, हे ऑप्शनल आहे खरं तर, मी साहित्यामध्ये तुम्हाला दाखवलं नाही. मी 2 बटाटे घेतलेत मोठी कापून. तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. बटाटे टाकलेत मी मोठी. बारीक बटाटी कापून टाकू नका, कारण की मग ना बटाट्याचा पण ते फ्लेवर एक वेगळाच येतो. म्हणजे ते असं घट्टसर वेगळं, जी कोलंबीची चव आहे ना ती नाही येत, मग बटाट्याचं असं वाटतं. त्यामुळे बटाट्याचे काप आहेत ना हे थोडे मोठेच ठेवा जर टाकणार असाल तर. चला आता आपण वाफ एक काढून घेऊया. मी बघितलंय, मी जास्त पाणी घातलेलं नाहीये, थोडंसंच पाणी घातलंय. आपण वरती झाकण ठेवणार आहोत, त्याच्यावरती पाणी घालणार आहोत. ही कोलंबी आपण वाफेवरती अशी शिजवूयात. आपण बघू शकतो एक वाफ आली. आपण झाकण काढून बघूयात. अच्छा, उकळी आली आहे व्यवस्थित. आपण पुन्हा एकदा परतून घेऊयात व्यवस्थित. बटाटा शिजलेला नाहीये, कारण की एकच वाफ झाली आहे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं जे वाफेवरलं पाणी आलंय गरम, तेच थोडंसं ऍड करूयात. आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून शिजू देऊयात. छान अशी उकळी आली आहे. आपण बघू शकतो वरती वाफ आली पाण्याला. पुन्हा एकदा आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, व्यवस्थित परतून घेऊयात. बटाटा शिजलाय काय बघूयात. आपला बटाटा शिजलेला आहे बघा. अशा प्रकारे बघत आहे बटाटा शिजलाय काय. शिजलाय बटाटा बघा. बटाटा शिजलाय व्यवस्थित. आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत चवीनुसार मीठ. बघू शकता आपण घेणार आहोत चवीनुसार, त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. आपली कोलंबी ऑलमोस्ट शिजली आहे. मीठ घातलं, थोडीशी आपण उकळी काढून घेऊयात. आणि रसा जास्त असल्यामुळे ते थोडंसं आपण आटवून घेऊयात. झाली आपली कोलंबी तयार. खूप सोप्या पद्धतीत आहे ही पण कोलंबी. आपण बघायला गेलो तर मी कोणत्याही प्रकारचं वाटण त्याच्यात वापरलेलं नाहीये. कांदा आणि टोमॅटो मध्येच बनवली आहे. आपल्याला पटकन अशी बनवायची असेल तर ही आपण अशा प्रकारे कोलंबी बनवू शकतो. आपण आता व्यवस्थित एकजीव करून घेतलंय. एक वाफ उकळी काढून घेऊयात. बघू शकतो आपण व्यवस्थित अशी आपली उकळी पण काढली आणि व्यवस्थित अशी सुकी पण झाली आहे.
ओके, झाली आपली कोलंबी तयार. झाली आहे आपली कोलंबी तयार. मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या घरी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. आणि मी आता थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीर टाकते. बघू शकता मी वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली आहे ही कोलंबी मसाला. बघू शकता खूप छान दिसत आहे. छान वास पण खूप छान येते. बघा अशा प्रकारे तयार आहे आपला कोलंबी मसाला. अजून काही तुम्हाला माझ्याकडून बनवून हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. थँक यू.